Very fast ball, missed time shot, ball in the air, yes, no, taken. विकेटचं पतन. सन्माननीय किरणजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यावं आणि स्थानपन्न होऊन या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. सन्माननीय किरणजी कारभारी साहेब. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला विकेट. श्रीकांत मात्र डिपार्टेड टल्ली. लव बॉयज डोंगरे संघाकडे थोडासा प्रेशर कन्वर्ट करण्याचं काम मात्र व्हेरी फर्स्ट बॉलला गोलंदाज करतायत नैनेश. फलंदाज चला, थोडीशी घाई करा. बाद होणारा फलंदाज 38 क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन फलंदाज रेडी पाहिजे याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये जा. पंचांना इथे कॉल करावा लागतो याची नोंद घ्या, कारण बॅड लाईट येऊ नये, डिसएडव्हान्टेज कुठल्याही संघाला मिळू नये लाईटचा, याची आपण नोंद घ्या. आणि थोडंसं कॉपरेट संपूर्ण दिवसभर आपण केलेलं आहे. आजच्या दिवशी आपण शेवटच्या मॅच पर्यंत करावं. न्यूमॅन शेखर. बघूया नैनेश व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट आपल्या नावावरती नोंदवत आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड, हळवारपणे सिली पॉइंटला खेळला गेला, एक धाव अर्जित केली जाईल. इथून मात्र गुड माइंडेड बॅटिंग करताना शेखर बघायला मिळतोय. शांतपणे. निरंतरता ही भरपूर महत्वाची असते, कारण पाणी हा दिसायला भरपूर कोमळ असतो, परंतु त्याच्यामध्ये निरंतरता असल्या कारणाने तो पाषाणालाही फोडून निघून जातो. म्हणून तीच निरंतरता तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या खेळामध्ये असेल तर यश हे तुम्ही नक्कीच संपादन कराल. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं यावेळेला की थोडस चुकी होऊ शकते, परंतु डॉट बॉल आलाय. स्वप्नील तिथे जबरदस्त एफर्ट लावतायत. डॉट बॉलने तिसऱ्या चेंडूची समाप्ती झाली. चांगली गोलंदाजी, कशी भी गेंदबाजी नैनेश यांच्याकडनं. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. काय जबरदस्त बिल्डिंग बघायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2 वरती. आज मात्र चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दचे गोलंदाज फलंदाज जबरदस्त कामगिरी करतायत आणि तेवढ्याच ताकदीचं काम लव बॉयज डोंगरे संघाने केले. द्वंद्व लढाई भरपूर मोठी आहे. यावेळेला लाफ्ट करतायत. मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि आला इथे सरळ षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 8 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळतात. एका चेंडूचा खेळणं शेष आहे. जबरदस्त बॅटिंग, एक क्लास द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. आणि इथे फलंदाज शेखर चार्ज झालाय. परंतु फुलटॉस चेंडू. यावेळेला मात्र गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आणि गॅप शोधलाय. षटकारानंतर आलाय चौकार. षटकाची झालंय समाप्ती. स्कोर कार्ड बघायला मिळतोय 12-12. जबरदस्त बॅटल. दोन्ही संघाकडे भरपूर क्षमता आहे आणि या क्षमतेला दाखवण्यासाठी तुम्हाला भव्य व्यासपीठ दिले बाप्पा मोरिया चषकाच्या माध्यमातून. 12 रन 12. घेतलास निर्णय लढण्याची, मग तलवारीची कसली भीती. तयार होतो फुटुनी दंड, मग छातीला लाव माती. आव्हान असू दे केवढेही, ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची. सांग जगाला ओरडून, हार मानणार नाही तोवर. शत्रू हारणार नाही, शर्यत अजूनही संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाही. प्रयत्न हे करणं या ठिकाणी गरजेचं आहे दोन्ही संघाला. क्लास मॅच. पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाज. यावेळेला स्वप्नील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, तो गोलंदाजी ट्रॅकवर. ब्लॉक होल मध्ये मारा. तेवढ्याच ताकदीचं प्रत्युत्तर दिलंय फलंदाजानं. डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करा. सिंगल कंप्लीट केले. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय शेखर. ओ याही वेळेला चांगला मारा बघायला मिळतोय. स्टंप टू स्टंप अटॅक. सिंगल कंप्लीट होईल. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड.
दोन्ही संघाकडे भरपूर चांगले खेळाडू आहेत, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, आणि त्यांचं असलेलं मोमेंटम, त्यांची असलेली गेम प्लॅनिंग, त्यांची स्ट्रॅटजी त्यांना ईशाकडे घेऊन जाते. कारण आजच्या दिवसामधले हे दोन्ही तगडे मातब्बर संघ आपल्याला बघायला मिळतात. शॉर्ट बॉल यावेळेला मजबूर केला एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्यासाठी, आणि तिथे मात्र जाळ्यामध्ये सापडतोय फलंदाज, बाद, आउट. कारण यावेळेला बाद होत आहेत नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. विवेक धैर्यानं खेळणारा असा खेळाडू विवेक, ज्याचं नाव आहे, आणि मैदानामध्ये आतमध्ये जाताना थोडंसं प्रेशर त्यांच्याकडे असेल, कारण स्कोअर कार्डवरती धावा आपल्याला बघायला मिळतात. त्यात 9 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 धक्के दिलेले आहेत, आणि त्या धक्क्यातून सावरण्याचं काम विवेक आणि शेखरी जोडी नक्कीच करेल. परंतु तेवढ्या ताकदीचा गोलंदाज समोर आहे, विसरून चालणार नाही. नाव आहे मिस्टर स्वप्नील केनी. फुलटॉस यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 15 वर. 15 धावा, 10 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 14 चेंडूंचा खेळ शेष आहे, आणि इथे अविरतपणे लवबॉयज डोंगरे जास्त धावांच्या शोधामध्ये. इथे मात्र दिशाईन चेंडू हाताळला गेला, स्वैरी चेंडू, एक धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 वर स्थिरावले गेले, 16 ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त मॅच, 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे जबरदस्त टायमिंग, गोळ आवाज, बाकपट्टा स्कोरलेक रिजनला निवडलं गेलंय, आणि चेंडू सरळ स्थान डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क. ह्यू 6 धावसंख्या 6 ने फ्लाय झाले, आणि 22 वर पोहोचलंय. 22 रन्स. याच बॅटिंग साठी ओळखला जातोय शिखर काबीज करतोय षटकारानं. अजून या षटकातील चेंडू येणं शेष आहे शेवटचा, आणि 22 धावा त्यांच्या स्कोअर कार्ड वरती बघायला मिळतात. नयनरम्य असं दृश्य. मॅचचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. लव बॉयज डोंगरे की विरातन खुर्द, कोण जिंकेल ही मॅच? यावेळेला फुलटॉस, आणि इथे प्रत्युत्तर दिलं गेले बॅक टू बॅक 2 षटकारानं. धावसंख्या 28. 16 धावा या षटकामध्ये बघायला मिळाल्यात. 28 वर स्कोर कार्ड. चला थोडस स्पीडअप करा, सेकंड बॅटिंग तुम्हालाच करायची आहे याची नोंद घ्या. प्रथमेश गोलंदाजीसाठी आलाय. प्रथमेशनं प्रभावित करणारे स्पेल हाताळलेले आहेत, आणि तोच प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल का हे इथे बघावं लागेल. तर गोलंदाजीसाठी प्रथमेश, फलंदाजीसाठी आपण विवेकला बघतोय. विवेक जबरदस्त कामगिरी करतायत. पुढचा चेंडू प्रथमेश, इथे मात्र आउटसाइड द ऑफ सम, भरपूर बाहेर चेंडू आहे. वाईड बॉलच्या सिग्नल इथे मिळतोय. धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 29 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू, आणि यावेळेला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करता आपल्या फॉलो थ्रू मध्ये मिड विकेटचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. किती धावा इथे मात्र विरातन चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द यांना काढावे लागतील याचं विचार मंथन चाललंय. संपूर्ण त्यांचे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये. याही वेळेला वाईट बॉल आहे. थोडीशी दिशाहीन चेंडू हाताळतायत प्रथमेश. धावसंख्या 31 वर पोहोचलाय. 31 चेंडू झालेले आहेत ते फक्त 1 या षटकातील.
चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यानंतर टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय आणि गरजेचं आहे जस्टिफाय करणं, समंथर देणं, हौसला अफजाई करणं. त्याच्यामुळे येणारा काळ हा नक्कीच ऊर्जेचा असतो. ऊर्जेचा स्रोत तुम्ही निर्माण करत असतात आणि सांघिक कामगिरी सातत्याने वाढत असते. याही वेळेला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही आहे चेंडू. एका धाब्याने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 32 वर स्कोर कार्ड स्थिरावले गेले. तर बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत विवेक. अजूनही शांत आहे, परंतु जास्त वेळ शांत राहून चालणार नाही आहे. काही मोजक्या चेंडूंचा खेळ शेष आहे. या वेळेला आपण बघतायत आणखीन एक डॉट बॉल. सापडलेली लेंथ लाईन प्रथमेशची ओपोनेंट टीमच्या बॅटरची चिंता वाढवते, कारण हा मॅच म्हणजे टॉप 4 चे दरवाजे उघडतील आणि ज्या आकर्षक ट्रॉफीज आमच्या VIP मंचासमोर आहेत त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार प्राप्त करून देतील. जो संघ जिंकेल तो या ट्रॉफीला स्पर्श करू शकतो. आणि इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं वन्स बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 36 वर पोहोचले. या षटकातील शेवटचा चेंडू. 36 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. आणि इथे मात्र लॉफ्ट केलाय. वन्स बाउन्स, सीमा पार, चौकार. धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 40 वरती. 13.33 च्या सरासरीने 40 धावा अंतिम षटक. चला लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. थोडस गेम स्पीडअप करा. अजूनही आपल्याला 5 षटका हाताळायची आहेत. त्यासाठी थोडस कॉपरेट करायचं आपण. धावा. 13.33 ची करंट रन रेट इथे बघायला मिळतोय. आणि अंतिम षटक कल्पेश. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा चषक, एक बाप्पा मोरया चषक आपण बघतायत. एक मानाची, प्रतिष्ठेची, हक्काची अशी स्पर्धा वसई विरार, पालघर, डहाणू विभागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. आणि ती स्पर्धा एन्जॉय करताना आमचे तमाम क्रीडाप्रेमी त्यांचंही करतोय आम्ही या आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये हार्दिक स्वागत. मिस टाइम शॉट. कॉलिंग मध्ये थोडासा इथे गडबड बघायला मिळते, परंतु झेल झाले. आणि प्रामुख्याने ज्या ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये असतो त्या त्या वेळेला समालोचक थांबत असतात, कारण तुम्ही दिलेला कॉल समोरच्या खेळाडूंना ऐकू यावा आणि कुठेही टक्कर होऊ नये हे त्याच्या मागचं रिझन असतं. आणि अशाही वेळेला जर तुमचा कॉल जर तुम्ही देत नसाल तर कुठेतरी मूक क्रिकेट तुम्ही खेळतायत याचं एक प्रात्यक्षिक आहे. ते फलंदाज बाद झालाय. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. न्यूमान अक्षय. कल्पेश मात्र डेथ ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट देत आहेत. विकेट घेत आहे. 40 धावा थांबलेल्या आहे स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा बॅक ऑफ द गुडलेन चेंडू हाताळला गेला. पॉपिन क्रीजचा एक सुंदर उपयोग आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र खेळला गेलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 44 स्कोर कार्ड वरती धावा बघायला मिळत आहेत. 44. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगला चेंडू होता. बॅक ऑफ द गुडलेन होता. रीड केला गेला फलंदाज अक्षयनं आणि काही लिहिलं या खेळला गेला त्याला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट प्रॉपर बघायला मिळतं. एक्झिक्युशन. न्यूमान पुनश्च तयार होतोय गोलंदाजी
ट्रॅक वरती कल्पेश चेंडू क्रमांक 3 घेऊन वाईड बॉलचा कॉल 45 धावा. टाळ्यांचा गजर प्रत्येक रन्स नंतर बघायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचे हार्टबीट हृदयाचे वाढणारे ठोके खऱ्या अर्थाने या मॅचचा क्लास वाढवत आहेत. हा मात्र डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. शेवटच्या 45 ऑन स्कोर कार्ड. चला वॉर रूम मध्ये चेक करायचा वाईट बॉल आहे का नाही. सब डिसिजन आपण बघताय तो चांगला चेंडू. थर्ड अंपायर चेक करतील या वेळेला. तत्पूर्वी नक्कीच 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि चेक केले जाते. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू. प्रामुख्याने या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव घरत असतील, आमचे प्रफुल्ल सर असतील, नवज्योत सर असतील आणि संपूर्णची अंटार टीम आपण बघतायत. त्यांचा आम्ही खरोखरच आभारी राहू. मनोज पाटील, कुंदन असतील, संपूर्ण अंटार टीम की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. खूप चांगला शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आउट, फलंदाज बाद. न्यूमॅन थोडीशी घाई करा. सुंदर अशी स्पर्धा. धावा स्कोर कार्ड वरती 45 आणि शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. दरम्यान आणि आम्ही स्पेशली थँक्स संदीप जिकिणी सरांना सुद्धा म्हणू थँक्यू. आपण आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. धावा स्कोर कार्ड वरती 45 टू गो. 2 चेंडूंचा खेळ शेष आणि क्लास दाखवलाय कल्पेशनं अंतिम षटकामध्ये. इकॉनॉमी खूप चांगली ठेवले. यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये चेंडू वन्स बाउंड जाईल का, तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावेवरती समाधान. 46. फलंदाज मात्र शेवट गोड करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. स्ट्राईकला विवेक. एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न विवेक करतील. 1 टू गो आणि मिस टाइम. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय आणि झेल मध्ये कन्वर्ट करतोय. टार्गेट इथे आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच 47 धावांचं. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये परिवर्तन आणि ऐकूया पुनश्च प्रमोद शेळके सरांचा गोड आवाज. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण. लवबॉज डोंगरे वेळ वाया घालू नका. चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या जेणेकरून चामुंडा स्पोर्ट्स विराताना खुर्द संघाला बॅडलाईटला सामोरे जावे लागणार नाही. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची. स्पीडअप करा गेम. धन्यवाद अजितजी पाटील आणि त्यांचा आपण स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी अजितजी पाटील यांना विनंती करीन आपण सन्मानासाठी पुढे या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी 4 दिवस या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने हा सन्मान आपण स्वीकारावा. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. बाप्पा मोरया चषक 2024 पर्व 3 मध्ये कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहताय ती स्पर्धा अतिशय छान पद्धतीने आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन संतोषजी घरत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह बाप्पा मोरया चषक 2024 च्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपण सन्मानित करीत आहोत. आणि
या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा हा बुके आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी सन्मानित करतो. आपल्या मनापूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आपला खूप खूप धन्यवाद आहे. आयोजकांच्या वतीने आपल्या मनापूर्वक धन्यवाद. 47 रनचं टार्गेट सेट केले गेले. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. नैनेश अनिकेत आणि आदित्य ही जोडी चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमची आघाडीची जोडी म्हणून आपण पाहत आहेत. पहिल्या षटक करण्यासाठी रोशन किनी एक ट्रम्प कार्ड गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या बॉलला यावेळेला कशा पद्धतीने खेळेल याकडे लक्ष केंद्रित आहे. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, म्हणून मी उल्लेख केला होता पहिल्या बॉलवर कसं खेळेल. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अनिकेत. बॅक टू द डगआउट. नवीन बॉल आणि नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. सापळा रचला होता त्या ठिकाणी गोलंदाजाने आणि इथून आपण पाहतायत बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी संग्याबाई यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. ते फलंदाजांसाठी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 0. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. इथून अप्रतिम ऑन द टोस खेळला गेलाय. अप्परकटच्या माध्यमातून सुरेख फटका. 3 फिल्डर पुढे सरसावत आहेत. थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी जातील. 1 2 3 थोडेसे जगलिंग करत असताना पाहायला मिळाले आणि पाहता पाहता 2 धावा मिळत आहेत. नैनेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर 4 षटकांमध्ये 47 धावा होऊ शकतील का याचं उत्तर मात्र आपण काही वेळातच पाहणार आहोत. स्टार्ट तर यावेळेला थोडीशी संत गतीने झाले कारण पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. विकेट मिळाल्यानंतर जो एक मनाला समाधान मिळतो जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याला सुरेख साथ सहकार्यांची लाभते. ऑन साइडला घुटना टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. नैनेच्या बॅट मधून क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार. 6 धावा. झळणारे जळणारे पळणारे पळणार अजून चळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू. त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. ही ताकद आहे या खेळाडूची. एक अष्टपैलू नेतृत्व कसं असावं क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. काय बॅटिंग केलंय. 2 बॉलवर 2 झन्नाटेदार षटकार नैनेच्या बॅट मधून. संग्याबाई यांच्या माध्यमातून आपण पाहताय 200 रुपये लागू होत आहेत. संघाची धावसंख्या चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमची 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. प्रथमतः ओव्हर द विकेटने आला. आता राऊंड द विकेटने आल्यानंतर सुद्धा मी सोडणार नाही. या वेळेला माझ्या रडार मध्ये चेंडू आला तर त्याला पाठवेन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल आपण पाहिला तर थोडस जरूर प्रेशराईज झालेत रोशन किनी. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 15 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात तर झाले. नेत्रदीपक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे विकेट विकेट आणि विकेट. श्रीकांत कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना फर्स्ट विकेट डाऊन. सेकंड विकेट डाऊन पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचते 15 वर. 15ला 2 धक्के चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमला. नवाड गोबा
5व्या बॉलवर विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 2 विकेट्स आतापर्यंत मिळत आहेत कटआउटच्या स्वरूपात. अनिकेत बाद झाला, त्यानंतर नयनेश 2 षटकार आले होते आणि एक बेजबाबदार फटका खेळला. तिसऱ्या षटकारासाठी मात्र आपण पाहू शकतायत मोठा प्रहार करण्यासाठी गेला बॅटचं टॉपेज आणि श्रीकांतने कोणतीही मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. किरणजी कारभारी साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना समोरून ऑन साइडला आल्या आल्या जणू काही सेट होऊन आलाय. या षटकातील आपण पाहताय तिसरा षटकार रोशन किनीच्या अगेन्स्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 21. आता विजयासाठी 18 बॉल 26 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 26 रन्स. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. जबरदस्त बॅटिंग. काय आक्रमकता दाखवली कल्पेशने. ओरपीच चेंडूला थारा नाहीये. क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटच्या खेळामध्ये प्रतीक्षा करत असतात फलंदाज की कधी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू येईल, कधी ओव्हरपिच चेंडू येईल, कधी फुलटॉस बॉल येईल. हे मात्र जे असतात स्पेशालिस्ट फटके जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात ते शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम कडक शॉट. आदित्य ॲज अ कॅप्टन सुपर बॅटिंग करत असताना सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. विवेक भोईर आपण पाहताय त्या मॅचचा आनंद घेत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. विवेक भोईर आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहताय श्रेणिका भोईर जे वेडीवरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं सुद्धा आज आपण पाहू शकतायत वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि त्यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. यस व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सर. 5 षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. 28 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून 19 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला चेंडू होता. ऑन साइडला खेळलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 29 धावा. बॉल फेकून झाले ते 2. आता येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील ते जवळजवळ 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. 16 बॉल आणि 18 रन्स हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. शेखर. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या 30. अप्रतिम चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या 30 रन्स. विजयासाठी आता 17 रनची आवश्यकता आहे. डॉट बॉल आला. दरम्यान आपण पाहिलं शेखर इथून जरूर खेळण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडलाय आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकता 4. संघाची धावसंख्या 30. सामना बॅलन्सिंग आहे. अजून 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर 17 रनची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहू शकता. या स्पर्धेचं आयोजन त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन द राईज खेळत असताना एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड न राहताना दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि 2 धावा परिपूर्णतः केल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 13 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 15 रन्स
इथून विकेट डॉट बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साइडला खेळलाय जरूर, बिटवीन द गॅप मध्ये आहे, चेंडू फार वेगाने निघून जातोय. सरळ 4 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो जीतच्या बॅट मधून. क्लास. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. वेलकम बॅक. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 11 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 11 रनचे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून विकेट्स आणि विकेट्स खूप महत्वाची भूमिका असणार आहे श्रीकांतसाठी. तर एका साईडला आदित्य थांबण्याचं नाव घेत नाहीये. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही, तर जबाबदारी जागी करते. आणि ती जबाबदारी स्वीकारली आदित्यची. जबरदस्त बहारदार फलंदाजी, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. चेंडू आणि त्यावर प्रहार केले जात आहेत. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन होता. एकदा वर्जित केली जाईल. लव बॉईज डोंगरे टीम थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43च्या घरामध्ये पोहोचली गेली. 2 बॉल फेकून झालेत. विजयासाठी 4 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी बाईक सावकाश चालवा आणि आपला प्रवास सुखाचा हो. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी डिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. 3 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 3 रन्स. काय अटॅक केला यावेळेला. प्रतिम. स्ट्रॅटेजी चांगली आखली गेली. रणनीती खूप चांगली आहे. आदित्य चिकाटी प्लेयर आहे आणि इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अजून सामना संपलेला नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 8 बॉल 3 ची आवश्यकता. कारण याच मैदानात आपण पाहिलंय 12 बॉल आणि जवळपास 7 रन झालेले नाहीयेत. इतिहास या मैदानाचा याच स्पर्धेमध्ये नुकताच आपण पाहू शकलात. कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं. आजचा 4था दिवस. हा 4था दिवस सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकलात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आमचे लाडके आयोजक बुकीची तमाना बाळगताना आपला एक बिझनेस मात्र बाजूला ठेवून या मॅच मध्ये 5 दिवस आपण कशा पद्धतीने चांगलं क्रिकेट निहाळता येईल यासाठी ते दक्ष असतात. त्यामध्ये आपण पाहू शकता वैभव घरत आमच्या व्यासपीठावर आहेत. नवजोतजी किनी, संदीपजी किनी, प्रफुल्लजी घरत, संतोष घरत या ठिकाणी आपण पाहू शकता. रवींद्र घरत आहेत. संपूर्ण जी मंडळी, कल्पेश पाटील, मनोज पाटील असतील, कुंदन घरत यांना आपण पाहतायत. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 धावा अर्जित केल्या जात येईल आणि या 2 धावेनिशी स्कोर आर लेवल. 1 रनची आता आवश्यकता चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या टीमला. तर आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धाव हवी आहे ती 1. फक्त अवघी म्हणून चालणार नाहीये. कधी कधी मेडन ओव्हर सुद्धा आपण सातत्याने पाहिलेले आहेत आणि हा रेकॉर्ड आपण सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये बदलापूरमध्ये अशाच प्रकारचं आपण पाहिलं तर झाई टीमला परिपूर्ण बंदिस्त करून ठेवलं होतं आणि 1 रन्स सुपर ओव्हर झाली ती. म्हणजे अशा प्रकारचे याच स्पर्धेमध्ये काल सुद्धा ते खेळले गेले. बॅकफुटला गेले MS11 झाई टीम. सहा बॉल 1 रनची आवश्यकता. कल्पेश गोलंदाजी मार्कवर येतोय. इथून या वेळेला आपण पाहतात बॅटची एज अँड टेकन. 5 बॉल 1 रनची आवश्यकता. आमचे प्रेक्षक वर्ग एवढे शार्प आहेत
आणि जाणकार आहेत की अजून सुद्धा ते निघून चाललेले नाहीयेत. त्यांना माहिती आहे लव बॉईज डोंगरे टीम कधीही पलटवार करू शकते. आता इथून कोणता फलंदाज सेन्सिबल बॅटिंग करेल, अर्थातच एक धावेसाठी किती त्यांना झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आज नितीश रेड्डीने जी बॅटिंग केली आणि पहिलं शतक आपल्या नावावर केलं, वय वर्ष 21. नितीश रेड्डी अफलातून यंगेस्ट प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, एक रन साठी झगडत होता. ज्यावेळेला 90 वर आला त्यावेळेला भरपूर चेंडू त्याने फेस केले. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. काय मॅच यावेळेला. आता काही प्रेक्षकांचे डोक्यावर हात येत आहेत. इथून जर कदाचित आता 6 बॉल मॅक्झिमम 5-6 रन्स असत्या तर अजून चर्चा खूप झाली असती, परंतु हरकत नाही. कल्पेश एक जिद्दी गोलंदाज आहे. फलंदाज दिप्तेशला आपण पाहतायत. इथून प्लेड ऑन 3 बॉल 1 रन म्हणून मी म्हटलं होतं अवघी 1 धाव म्हणून चालणार नाहीये. रेकॉर्ड आपण पाहिला, टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला तर अशा धावा झालेल्या नाहीयेत. काय जबरदस्त अप्रतिम. महेश मकवाना या मात्र गोलंदाजाला कोण विसरेल. अशाच पद्धतीने भाईंदर मध्ये त्यांनी धाव दिली नव्हती. खूप असे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट झाले ते 6. इथून आपण पाहू शकाल 1 रन साठी किती झगडावं लागतं हे स्पष्टपणे आपल्याला दिसतं. आता चर्चा आणि फक्त चर्चा की सुपर ओव्हर होईल का, 3 बॉल डॉट येतील का याकडे लक्ष असेल. 1 रन घेऊन विजयी संपादन करतील का चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द की लव बॉईज डोंगरे टीम. यावेळेला पाहिलं शॉट ऑफ प्लेन चेंडू होता आणि अशा प्रकारे खूप चांगला फटका सजवला आणि तिथे क्षेत्र कोणतंही नव्हतं, खेळाडू कोण नव्हता आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम या वेळेला विजय. विकास किनी यांचं पहा अप्रतिम जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे विजयी चौकार आपण पाहू शकलात. कॉंग्रॅच्युलेशन चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द अँड हार्ड लक लव बॉईज डोंगरे टीम. आपण चांगला खेळ दाखवलात, अतिशय गुणवंत खेळ दाखवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. कल्पेश 6 रन्स 3 विकेट. झळणारे जळणार पळणारे पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. चला या आपण मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचंय. कल्पेश 6 रन आणि 3 विकेट्स. काय अप्रतिम विकास किनी युट्यूबच्या द्वारे आपण पाहतायत. लोटांगण डान्स आपल्याला पाहायला मिळाला. तर चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. कल्पेश या आपण मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक रोशन किनी, श्रीकांत, शेखर अँड ऑल टीम आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. रवींद्र घरस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. क्लासिका विकी देशमुख.